पाळीव प्राण्यांना उदाहरणार्थ कुत्र्याला चघळायला जे हाड देतात जे पेट शॉपमधून विकत घेतात त्याची अंदाजे किंमत 150 रुपयाच्या आसपास असते. महागाई म्हणावं का काय ते माहिती नाही, पण काही पाळीव आता 1 रुपयाची मेलडी चघळताना दिसते. इतकी महागाई येऊ घातल्याने महागाईवर बोलू काही अशी परिस्थिती आली. गेली काही वर्ष सातत्याने महागाईचा दर हा चढाच राहिलाय. मात्र उत्पन्न वाढलेले नसल्याने आता त्याच्या झळा तीव्रतेने जाणवतात. मुळात महागाई म्हणजे काय तर चलनाची कमी होणारी ताकद. उदाहरणार्थ मागच्या वर्षी 100 रुपयात तुम्हाला जितकी डाळ खरेदी करता येत होती त्यापेक्षा कमी डाळ आता खरेदी करता येते आणि येत्या काळात त्यापेक्षा खूप कमी डाळ तुम्ही खरेदी करू शकाल. या घटणाऱ्या क्षमतेला महागाई म्हणतात. महागाईचा दर कसा मोजतात तर समजा 1 किलो डाळ घेण्यासाठी तुम्हाला मागच्या महिन्यात 100 रुपये लागत होते आणि त्याच्या पुढच्या महिन्यात त्याच 1 किलो डाळीसाठी 108 रुपये लागणार असतील तर डाळीची महागाई वाढण्याचा दर आहे 8%. आता महागाई वाढण्याची अनेक कारणं असू शकतात, म्हणजे उत्पादनात घट झाली किंवा मागणी आणि पुरवठा याचे गुणोत्तर वगैरे. पण सरकारी धोरणं हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे आजच्या महागाईचं. इंधनाचे दर हे एकदम महागाईमध्ये बेसिक असतात, कारण इंधन सगळीकडे लागतं. उत्पादन, कृषी, सेवा, ट्रान्सपोर्ट, प्रवास सगळीकडे इंधनाचे दर वाढले की त्याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर पडतो आणि सगळ्या उत्पादन आणि सेवांची किंमत वाढते आणि महागाई वाढते. आता भारत गेली काही वर्ष जगातील सर्वात महाग इंधन असणारा देश आहे. याचा इराणवरील हल्ल्यासोबत आणि हॉर्मुझसोबत काहीही संबंध नाही. मग भारतातले इंधनाचे दर का वाढले याचं एक कारण असू शकतं, ते म्हणजे भारतात निवडक कॉर्पोरेट मित्रांना फायदा व्हावा या हेतूने त्यांच्यावर असणारे कॉर्पोरेट टॅक्स 30%वरनं 22%वर आणले. त्यामुळे लाखो कोटींची तूट निर्माण झाली आणि ती भरून काढण्यासाठी इंधनावर कर वाढवले. याचा अर्थ सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून निवडकांच्या पदरात टाकण्यात आले. रॉबिनहूड श्रीमंतांना लुटून गरिबांमध्ये वाटायचा असं म्हणतात, त्याच्या एकदम उलट. आणि येत्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घटत असल्यामुळे, इंधन अधिकाधिक महाग होत असल्यामुळे महागाई प्रचंड अभूतपूर्व वाढण्याची शक्यता स्पष्ट दिसते. त्यात सुपर अल्निनोमुळे कमी पावसाची शक्यता, त्याचा कृषी क्षेत्रावरचा परिणाम, AI आणि सरकारी धोरणांमुळे वाढणारी बेरोजगारी, न वाढणारे किंवा घटणारे उत्पन्न, अशा अनेक